नांदेड CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज। आज आपण नांदेड परिसरातील गोपाळजावडी भागामध्ये आहोत। या ठिकाणी आपण BR केडे सरांचे या ठिकाणी जे मार्गदर्शन झालेलं आहे आतापर्यंत आणि यातून शेकडो विद्यार्थी जे या ठिकाणी सक्सेसफुल झालेले आहेत त्याविषयी आपण या ठिकाणी चर्चा करत आहोत आणि उद्याचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाविषयी देखील चर्चा करत आहोत। या ठिकाणी बरेचसे विद्यार्थी आहेत, सरांच्या मार्गदर्शनातून या ठिकाणी आज चांगल्या पोस्टला लागले आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करत। काय नाव सर आपलं? अभिषेक मठपती। काय शिक्षण वगैरे काय झाले? इंजिनिअरिंग आहे आणि सध्या मी SBI मध्ये असोसिएट या पदावर वर्किंग आहे लातूरमध्ये। या ठिकाणी आपण SBI मध्ये नोकरी लागण्यापर्यंत जे शिक्षण घेतलात हे कसं घेतलात, काय काय? शिक्षणामध्ये सर थोडंसं माझा स्लॅगच होता, म्हणजे माझं इंजिनिअरिंग ड्रॉपआउट झालं। सेकंड इयर नंतर मी ड्रॉपआउट घेतला। थोडंसं दिशा भरकटलेली समजत म्हणजे करिअरविषयी काही क्लिअरिटी नाही, काही नाही। त्या अनुषंगाने म्हणजे शिक्षणात थोडासा स्लोच होतो मी। ज्यानंतर मग सरांकडे जेव्हा चालू इकडे त्यावेळेस बरेच सारे विद्यार्थी होते जे की ऑलरेडी पासआउट झाले होते किंवा जे ऑलरेडी नोकरी क्षेत्रात बँकिंग क्षेत्रामध्ये स्पेशली लागले बरेच सारे, तर त्यांच्याकडे बघून थोडंसं मी ह्या क्षेत्राकडे डायव्हर्ट झालो बँकिंगकडे आणि मग पुढे तो बँकिंगविषयीच मी करिअर करायचं ठरवलं आणि त्यावेळेसपासून मग इकडेच स्पर्धा परीक्षेच्या सरांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास चालू केला। या ठिकाणी शिक्षण म्हटलं की पूर्वी शिक्षण हे मोफत होतं, परंतु आजकाल शिक्षण हे मोफत राहिलेलं नसून प्रत्येक टॉपिकसाठी प्रत्येक पिरियडसाठी एक पैसे मोजावे लागतात, तर या ठिकाणी शिक्षण होत आहे। तर या बाबतीत आपलं काय मत आहे? ते तर वस्तुस्थितीच आहे, म्हणजे कोचिंग क्लास नुसता कोचिंग क्लास नाही राहिला तर कमर्शियलचा बिझनेस झाला आहे तो एक। पण इकडची परिस्थिती टोटल वेगळी होती सर। म्हणजे कोणत्याही बाबतीत मी कुठल्याही विद्यार्थ्यांचं जे शतक महोत्सवाचा कार्यक्रम आहे कोणालाही जरी तुम्ही विचारलं, पैशाचा कधी संबंध नव्हता क्लासेसमध्ये, एकदम नाते संबंध, म्हणजे सर आणि विद्यार्थी म्हणजे घरचे एकच टीमच आणि घरचे एक मेंबरच। त्याच्यामध्ये आर्थिक बाजूचा कधी प्रश्नच नाही आला उद्भवला, म्हणजे जोपर्यंत माझ्या पाण्यात आहे तोपर्यंत सरांचं कधीच कोणालाच फी असो किंवा इव्हन सरांनी त्याच्या पलीकडे जाऊन जर दुसऱ्यांना काही मदत लागत असेल ते केली आम्हाला। म्हणजे कधी कोणाचे समजा फॉर्म भरायचे त्याच्याकडे तर सरच पे करायचे, ते तर आमच्याकडून तर नाही, उलट सरांकडूनच हे झालेलं आहे सर आर्थिक बाबतीत। या ठिकाणी आपण शिक्षणापासून नोकरीच्या करिअरपर्यंतचं जे श्रेय आहे ते कोणाला देणार? डेफिनेटली सर एकच माणूस आहे याच्यामध्ये, म्हणजे फक्त सर केडे सरांमुळे जे काही आहे ते सरांमुळे झालेलं आहे सर। दुसरा जे भागीदारच कोण आहे पॅरेंट्स सोडलं तर सर एकटेच आहेत सर। आणि आम्ही पण म्हणजे सरांकडे जे आला तिथून म्हणजे येणं झिरोपासून ते एकदम नोकरीपर्यंत त्यांच्याशीच सर एकच भागीदार केले सर। या ठिकाणी आपल्यासोबत बरेचसे विद्यार्थी आहेत, आपण त्यांच्याशी देखील चर्चा करणार। सर काय नाव आपलं? माझं नाव सिद्धेश्वर आसेगावे आहे, मी नेव्हीमध्ये आहे। मी आता जॉब विशाखापट्टणम आंध्र प्रदेशमध्ये करत आहे। आपण शिक्षण कुठे घेतलात पूर्वी? माझं शिक्षण गावाकडे झालेलं आहे, 10+2 पानभोशी नेताजी सुभाषचंद्र बोस स्कूल। तिथून मी आफ्टर 10+2 मी सरांकडे कोचिंग लावली। एक 6 महिन्याचा कालावधी होता सरांकडे माझा। 6 महिन्यामध्ये मी लगभग आम्ही पहिले गाडीनं मोटरसायकलनं येणं जाणं करायचो। आम्ही 3 मित्र होतो एक साथ, मनमत आणि शिवानंद। आम्ही तिघं पण मोटरसायकलने यायचो। सकाळी 10 o'clock इथं यायचो, त्याच्यानंतर 5 o'clock जायचो। 10 ते 5 पर्यंत रोज डेली सरांसोबतच उठणं बसणं अभ्यास करणं। सरचं जे डेडिकेशन डिसिप्लिन ते आम्हाला म्हणजे पुरं एकदम पूर्ण गावाकडे येणं जाणं कसं केलात? मग इथं राहणं शक्य म्हणजे कसं हे केलात तुम्ही? 1-2 महिन्यानंतर आम्ही मग इथंच राहिलो, कारण का अभ्यास पण व्हायचा नाही, येण्या जाण्यामध्ये थोडा जास्त टाईम लागायचा। त्याच्यानंतर आम्ही वरी सरांपाशीच रूम करून राहिलो इथंच। यासाठी रूम भाडा असेल, जेवणाचा खर्च असेल, त्यानंतर कोचिंग क्लासेसचे पैसे असतील, कसे ॲडजस्ट केले? जेवणाचं भाडं रूम भाडं काहीच नव्हतं आम्हाला। जेवायला आमचं घरच एक प्रकारचं आमचं घरच होतं, ते एक आमचं घरच होतं। कधी आम्हाला जेवायसाठी पैसे मागितले नाही, कधी आमचं रूम भाड्यांचे पैसे मागितले नाही, ते काहीच नाही, फक्त अभ्यास अभ्यास अभ्यास। तुम्ही एक बार सक्सेस झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं ते करा, पण पैशाची आणि रूम भाड्याची असं कधीच काही नाही। या ठिकाणी आपले आईवडील वगैरे काय करतात? माझे आईवडील शेतकरी आहेत, गावामध्ये शेती वगैरे करतात। हे जे पूर्ण आपलं जे शिक्षण झालं त्यानंतर आपण आज यशाच्या पायरीवर आहात, तर याचं श्रेय कोणाला देणार आहात? याचं श्रेय पूर्ण बाबुराव सरांना आहे। त्यांनी जे आज आमच्यासाठी रात्री मॉर्निंग 5 o'clock उठून जे सकाळपासून अभ्यास करून घेणे, जिथं चुकत असेल तिथं डाटणं हे करणं, ते सगळं श्रेय सरांनाच आहे।
या ठिकाणी आपली जी बातमी ऐकत आहेत जे की विद्यार्थी आता 10वी शिकले असतील किंवा 10वीच्या पुढं जे काही क्लासेस वगैरे जे विचार करत असतील की कुठं जावं आणि काय करावं, तर याविषयी तुम्ही काय सांगणार त्या सक्सेस होण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्सेस होण्यासाठी एवढं सांगतो की तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये जाता परिपूर्ण मेहनतीनं पूर्ण डिसिप्लिन डेडिकेशन लावून आपल्या पूर्ण अभ्यास करा. तुम्ही कोचिंगवर नुसतं अवलंबून राहू नका. तुम्ही कोचिंगवर अवलंबून राहून आज कोचिंग क्लासेसचे सगळीकडे माहीतच झाले, पूर्ण बिझनेस होऊन गेलेला आहे. तुम्ही मेहनत करा टाईमवर टाईम, जे कोणचा पण सिलेबस तुम्ही जर करायला त्याचं परिपूर्ण करा, बस एवढं सांगतो. तर काय नाव आपलं? मी गजानन बाबुराव किडे. ॲक्च्युली माझे बाबाच ह्या क्लासेसचे संचालक आहेत. मी सुरुवातीचा विद्यार्थी म्हणून नाही, यामध्ये पहिला त्यांनी जो प्रयोग म्हणा किंवा ही जी सुरुवात झाली ती मुळापासून माझ्याबरोबर झाली. मी माझं शिक्षण पुण्यामध्ये झालं होतं BCom आणि नंतर मी MBA पण केलेलं आहे. त्यानंतर मी एक प्रायव्हेट कंपनीमध्ये आदरणीय शिंदे साहेबाच्या मार्गदर्शनाखाली मी लागलो होतो. पण तिथली परिस्थिती एकंदरीत तिथला सगळा व्याप बघून वडिलांचा विचार होता की आपण एक प्रयत्न करूयात चांगल्या प्रकारे. जवळपास मला या पहिल्या प्रयत्नामध्ये सक्सेस मिळण्यासाठी 9 परीक्षा द्याव्या लागल्या. त्यामध्ये मी तर नेहमीच म्हणायचो माझ्यापेक्षा माझ्या बाबांचाच जर दोघांनी एकत्र परीक्षा दिली असती सुदैवानं तर तेच पहिले लागले असते. इतका त्यांचा अभ्यास होता, पण त्यांनी तो माझ्याकडनं करून घेतला. जसं माझे मित्र सांगत होते की आम्ही सगळे एक जे आपण म्हणू की ॲव्हरेज मुलं होते ज्या क्लासमध्ये आले होते, आणि ॲव्हरेज मुलांपासून त्यांना घडवणं हे फार मुश्किलचं काम आहे. जे समजा लहानपणापासूनच हुशार आहेत, ज्यांची थोडंसं अभ्यासात गोडी आहे किंवा प्रावीण्य आहे, त्यांना घडवणं थोडक्यात सोपं असतं. पण अशा प्रकारे आम्ही जे ॲव्हरेज मुलं होतो ज्यांना त्याची अभ्यासाची नेमकं गोडी लावणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. अभ्यास करून घेण्यापेक्षा अभ्यासाची गोडी लावणं आणि ती तितक्याच पॉझिटिव्हली लावणं की मी माझं वैयक्तिक सांगायचं झालं तर मी जवळपास तुम्हाला आत्ता बोलल्याप्रमाणे 8 परीक्षा सलग फेल झालो. पण नंतर ज्यावेळेस मला तो कॉन्फिडन्स बाबामुळं आला त्यानंतर मी जवळपास 8 ते 10 परीक्षा सलग पास झालो. प्रत्येक बँकेची जवळपास सगळ्याच बँकेमध्ये मी उत्तीर्ण झालो. या ठिकाणी आपल्या अभ्यास करण्याची काय पद्धत होती, कशा प्रकारे शिकवत गेली? अभ्यास करण्याची आता आम्ही वडीलच असल्यामुळं आम्ही एकत्रच पुण्यामध्ये स्वतंत्र रूम घेऊन राहायचा निर्णय घेतला. इथल्यापेक्षा तिथंच अभ्यासाचं वडिलांनी जास्तीत जास्त मी जसं बोललो त्याप्रमाणे काय अभ्यासाचा त्याचा पेपरचा जो पॅटर्न असतो, कशा प्रकारे प्रश्न विचारलेले आहेत, त्या प्रश्नाला जे काही मार्गदर्शक लागणारे पुस्तक आहेत ते पहिले पुस्तकं गोळा करणे, त्या पेपरचा पॅटर्न अभ्यास करून आपण त्या प्रकारे नवीन नवीन क्वेश्चन तयार करून घेणे. मॅक्झिमम ज्या क्वेश्चन आपल्याला असं असतं की बाबा ही परीक्षेमधले आपण जसं पूर्वी अ गट ब गट क गट ड गट अवघड प्रश्न असतात ते आपण विद्यार्थी शक्यतो सोडून द्यायचा प्रयत्न करतो आणि सोपे. मग आधी त्यांनी सोपे सगळे क्वेश्चन माझ्याकडनं एकदम परफेक्ट करून घेतले. हळूहळू जे अवघड वाटायचे, जे टाईम कन्झ्युमिंग होते, स्पर्धा परीक्षेमध्ये टाईम कन्झ्युमिंग हा सर्वात मोठा मला वाटतं फॅक्टर आहे. उत्तरं सगळ्यांनाच काढता येतील पण वेळ लागतो. त्यामध्ये त्यांनी कशा प्रकारे आपण त्याला कमीत कमी वेळामध्ये आणि ॲक्युरेट आन्सर काढायचा प्रयत्न करायचा हे त्यांनी सगळ्यात मला शिकवलं. त्यामुळं मला काय व्हायचं की जे सगळेच मुलं जे स्पर्धा परीक्षेला आहेत सोपे मार्क ज्याचे क्वेश्चन आहेत ते सगळेच पास करायचे, पण आपल्याला जो एज मिळायचा जिथं आपला नंबर पुढे रँकिंग यायची ती अवघड प्रश्नसुद्धा आम्ही घरी प्रॅक्टिस केल्यामुळं सोपे झाले. बऱ्याच गोष्टी आहेत त्या आम्ही जे आता उद्या पुस्तकं बघतील त्यामध्ये इन डिटेल आम्ही सांगितलेलेच आहे. आणि या सगळ्यामध्ये बाबाचं नेहमीच मार्गदर्शन सगळ्यांना मिळालं, मला पण मिळालं, कारण मी तर सुरुवात माझ्यापासून झाल्यामुळं मला या गोष्टीचा फार आनंद पण आहे आणि स्वाभिमान पण आहे. या ठिकाणी सरांनी आपल्याला शिकवले येतात, आपण तर विद्यार्थी पण आहात आणि त्यांचे सुपुत्र पण आहात, परंतु या ठिकाणी जे बाकीचे विद्यार्थी होते तुमच्यासोबत यांना तुमच्यासोबत शिकवत गेले, तुम्हाला काही वेगळं शिकवत गेले का? विद्यार्थी माझं काय झालं होतं, आम्ही तिथं होतो त्यानंतर मग बाबांनी इथं आल्यानंतर बाबाचे मित्र आहेत नांदेडकर मामा, स्वामी मामा, तिडके सर यांनी सगळ्यांनी एक असं केले की सर तुमच्याकडे ही गोष्ट आहे आणि आपली ते या भागामध्ये त्याची थोडीशी कमतरता आहे. आपल्या इथं कसं ज्याचे चांगले मुलं आहेत ते MBBS MD असं त्या शिक्षणामध्ये पुढे चाललेत, पण जे आपल्या इथल्या काही मार्गदर्शन करता येईल का? आणि तो आमचा तिथं एक प्रकारचा आपण म्हणू बेस तयार झाला होता की स्पर्धा परीक्षेला काय लागतं, कशा प्रकारे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केल्यानंतर त्यांना त्यामध्ये एक प्रकारचं यश संपादन करता येईल. मग त्याप्रमाणे ज्यावेळेस त्यांनी सुरुवात केली त्याच धर्तीवर सगळ्यांना जसं आपल्या सुपुत्राला किंवा मला जसं शिकवलं तेवढीच मेहनत, कदाचित त्याच्यापेक्षा जास्त मेहनत, कारण त्यांना पूर्वीचा अनुभव असल्यामुळं एकदम इफेक्टिव्हली ती मेहनत करून जवळपास
आम्ही सगळे, माझ्याबरोबर बरेच माझे मित्र जे बँकेत लागलेले आहेत, वेगवेगळ्या पदावर आहेत. काही आता जसं मित्र बोलला की तो नेव्हीमध्ये आहे, आर्म फोर्सेसमध्ये गेले, काही विदेशात पण 1-2 मित्र गेलेले आहेत. तर अशा प्रकारे त्यांचं मार्गदर्शन लागल्यामुळं आम्ही सगळे घडलो. आणि या घडण्यामध्ये आमच्यापेक्षा म्हणजे आमची तर तळमळ कोण्या विद्यार्थ्यांची असते की आपण करिअर करावं, पण 2000% त्यांची जास्त तळमळ होती की बाबा माझ्या हातातून एक तरी म्हणजे नवीन विद्यार्थी त्या घरामध्ये काहीतरी त्याच्यामुळं जो बदल होतो तो सगळ्या त्या घराला, त्या परिवाराला सगळीकडे होईल. त्यामुळे त्यांची तळमळ होती आणि त्या तळमळीतून त्यांनी स्वतः सांगायचं म्हणजे सकाळी कधी 4 ते संध्याकाळी 10 या वेळेमध्ये मी तरी थोडा वेळ बाहेर जाऊन फिरायचो, पण बाबा अभ्यास आणि माझ्याबरोबर त्यांना शिकवणं आणि संगोपन करणं एवढंच काम त्यांनी 8 महिने केलं आणि त्यातून हे सगळं घडलं सर. या ठिकाणी मला वाटतं तुमचे विद्यार्थी जेव्हा, तुमचे मित्र जेव्हा होते तुमच्यासोबत, तेव्हा माझ्या मते तुमचं असेल 17-18 वर्ष वय, तर त्या टाईमला सरांचं वय असेल 65-70च्या जवळजवळ असेल. तर अगोदर तुम्ही थकत गेला त्या सर थकत गेले? नाही, त्याच्यामध्ये कसं आहे, आम्ही ह्याच्यासाठी थकत गेलो की बाबा आमची आवड नव्हती त्या गोष्टीमध्ये आणि त्यांचं कसं होतं की मला ते केल्याशिवाय सोडायचंच नाही. आणि ज्यावेळेस त्यांनी ती जिद्द ठरवली होती, त्या जिद्द ठरवल्यामुळं त्यांचं कसं होतं ते थकतच नव्हते. अथक कार्यक्रम त्यांचा एकच असायचा. कधी आम्ही आता बिन मुलगा म्हणून मलाही वाटायचं बाबांचं आता एखाद्या वेळेस तब्येत आहे, पण ते त्याही तब्येतीमध्ये मुलांना बसून ठेवायचे. आम्हीच थकायचो की बाबा त्यांनी एवढं सांगितलंय करून घ्यायचे. डेली 4 पेपर सोडून त्याचं एक प्रश्नपत्रिका, 4 पेपर म्हणजे जवळपास 3 तासाचा एक पेपर म्हणलं तर 12 तास तर तेच व्हायचे. त्याच्यावर परत उलट तुम्हाला मार्गदर्शन, तुम्ही सोडवताय ती पद्धत कशा प्रकारे सोडवताय, त्यामध्ये काय इम्प्रूव्हाइज करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी बाबाकडून शिकत गेलो आणि आम्ही घडलो. ही जी बातमी आपली पाहत आहेत ते बरेच विद्यार्थी असे आहेत की जे खेडोपाड्यात असतील, त्यांच्यापर्यंत सर जाऊ शकत नाहीत, परंतु त्यांना असं मार्गदर्शन कुठंतरी मिळावं आणि त्यांनी देखील आपण जसे घडलात तसे घडावं याकरता काय सांगणार आपण? आणि त्यामध्ये एकतर आम्ही बाबाच्या ज्या आमच्या सगळ्या मुलांचं एक स्मरणिका उद्या प्रकाशन आहे, त्यामध्ये मी सगळ्यांना परत एकदा आवाहन करतो की ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं. आदरणीय गोविंद नांदेडे साहेब आणि भोळे सर यांचं सुद्धा या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे. ते या शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. त्याचबरोबर बाबांचंही त्याच्यामध्ये थोडंसं त्यामध्ये आमचा पूर्ण त्यांच्याशी उहापोह होणार आहे की विद्यार्थ्यांनी नेमकं कसं करायला पाहिजे. जनरली काय होतं, 10वीपर्यंत तरी आपल्याला शिक्षणाची दिशा असते की 10वीपर्यंत आपण पुढच्या वर्गात जात जातो. त्याच्यानंतर नेमकं 11वी-12वीपासून आपल्याला वेगवेगळे मार्ग बघायचे असतात. कोणाला इंटरेस्ट असतो आर्ट्समध्ये, कोणाला असतो कॉमर्समध्ये, कोणाला असतो सायन्समध्ये. तिथं विद्यार्थ्यांची ही होती. तर त्यांना एक आयडिया येईल, रफली आयडिया येईल आणि त्याचबरोबर पालकांना येईल की मुलांनी कसं करायला पाहिजे. कोणताही प्रयोग सक्सेस झाल्यानंतर ते सांगायला सोपं असतं, पण प्रयोग सुरुवातीला करायचा ते खूप अवघड असतं आणि तो प्रयोग आपल्या इथं झाला आहे आणि त्याच्यामधून हे सगळे रिझल्ट आलेत. त्यामुळं त्यांना ते थोडं आपण म्हणू आयतं जे आपण तयार करून दिलेली पिच आहे त्याच्यावर खेळायचं आहे, तर ते सोपं जाईल. विद्यार्थ्यांनी मला वाटतं की एकतर मित्रांनी सांगितल्याप्रमाणे सखोल अभ्यास हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि आई वडिलांनी आणि त्यांना जिथं कुठं शिक्षण घेत आहेत तिथं त्यांची गोडी कशी लागेल हा सगळ्यात मला वाटतं मेन फॅक्टर आहे. जसं गोडी लागली, जसं आता तुम्ही मला विचारलात की बाबा थकत होते, बाबाला कारण त्यामध्ये इतकी गोडी होती की मुलगा घडलाच पाहिजे, मी तोपर्यंत त्याला सोडणार नाही, लास्टपर्यंत मी तो सोडणार नाही. तर तशा प्रकारची गोडी जर विद्यार्थ्याला लागली, आता माझंच वैयक्तिक उदाहरण तुम्हाला सांगितलं की 8 परीक्षा नापास होणं सलग, तर एखादा विद्यार्थी म्हणला असता ठीक आहे आपण आता या पात्र नाही किंवा याच्यामध्ये आपल्याला करता येत नाही. पण नंतर ज्यावेळेस मी 8 परीक्षा पास झालो सलग, त्यावेळेस नंतर मी इव्हन परीक्षा इंटरव्ह्यू देणं पण बंद केलं, कारण माझ्यामुळं दुसऱ्याचा नुकसान होऊ नये, जागा जाऊ नये. तर अशा प्रकारचा एक कॉन्फिडन्स आपल्या विद्यार्थ्यांमध्ये, आपल्या भागातील विद्यार्थ्यांमध्ये 100% येईल. त्यांनी प्रयत्न करावेत, त्यांनी इमानदारीनं अभ्यास करावा आणि त्या बाबांचं नेहमी वाक्य असायचं की बाबा तुम्ही 2-1.5 वर्ष जर मेहनत केलात, पुढचे 30-40 वर्ष तुमचं आयुष्य सुखकर जाणार. तुम्ही 2 ते 3 वर्ष जर थोडंसं आपण दुसऱ्या गोष्टीमध्ये व्यस्त झालो तर पुढचं आयुष्यभर तुम्हाला त्याची अडचण होईल. आणि हे ग्रामीण भागातून एका गरीब परिवारातून आल्यामुळं आपल्या इकडचा जवळपास सगळा भाग तोच आहे, तर त्यांना एक प्रकारची तिथं ऊर्जा मिळेल की बाबा खरंच आपल्यासारखेच लोक कुठंतरी जाऊन पुढे गेलेत हे त्यांना तिथं दिसेल. त्यामुळे सगळ्यांनी यावं, उपस्थित राहावं आणि मार्गदर्शन घ्यावं हीच विनंती करतो. खरोखर या ठिकाणी आत्ताच आपण बरेच विद्यार्थी, पालक
त्यानंतर सरांचे मित्र यांच्याशी चर्चा केलात तर खरोखर या ठिकाणी सरांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आयुष्यामध्ये कोणतीही हार न मानता किंवा आपल्या विद्यार्थ्यांना देखील हार न मानून देता यशाच्या शिखरावर कसं न्यायचं हे जर शिकायचं असेल तर या ठिकाणी आपण उद्या जो या ठिकाणी यशाचा शतक महोत्सव हा कार्यक्रम ठेवलेला आहे, त्या कार्यक्रमामध्ये आपण विद्यार्थी असतील, पालक असतील, आपण अवश्य यावं व उद्याच्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा व आपले विद्यार्थी घडवण्यासाठी सहकार्य करावा. आपल्या स्वतःसाठी, दुसऱ्यासाठी नाही तर आपल्या स्वतःसाठी सहकार्य करून घ्यावं अशी या ठिकाणी सरांच्या वतीने व विद्यार्थ्यांच्या वतीने विनंती आहे. यानंतर आपल्यासोबत या ठिकाणी उद्याच्या कार्यक्रमाचे आयोजक आणि या सर्व विद्यार्थ्यांना शतक महोत्सव जे आहे ते शतक 100 विद्यार्थीच्या यशाच्या मागचे म्हणजे या ठिकाणी BR किडे सर म्हणजेच या ठिकाणी बाबूराव रामराव किडे सर जे की MSc ॲग्री गोल्ड मेडल आहेत. गोल्ड मेडल असताना देखील त्यांनी आपल्या कोणत्याही शिक्षणाचा गर्व न करता जो गर्व आहे तो विद्यार्थ्यांना शिकवण्यात घातला आणि त्यांनी विद्यार्थी घडवले. त्यांच्याशी आपण चर्चा करत आहोत. सर नमस्कार. नमस्कार. आत्ताच आपल्याविषयी बरेच विद्यार्थी त्यानंतर पालक देखील होते, आपले मित्र होते, त्यांनी अतिशय चांगलं सखोल मार्गदर्शन केलेलं आहे, परंतु याबद्दल आपली काय भूमिका आहे? खरं तर परिस्थितीच माणसाला बरंचसं शिकवते. हा क्लास करायला का मी व्यवहार म्हणून केलेला नाही आहे, मुलाला घडावं. मी प्रायव्हेटमध्ये माझी जिंदगी गेली. MSc ॲग्री मेडल जरी असलं तरी त्या आयुष्य बघितलं मी, किती कठीण असतं, अस्थिर असतं. जवळपास 5-6 क्षेत्रामध्ये मी फिरलो आहे माझ्या आयुष्यामध्ये. पण माझ्या मुलांना कमीत कमी स्थिर असं आयुष्य मिळावं या दृष्टीनं परिस्थितीची खूप मोठी अडचण असताना दुसऱ्याकडून पैसे घेऊन मी पुण्यामध्ये मुलाची एक खाजगी नोकरी होती त्याला सोडायला लावली आणि आम्ही एक प्रयोग म्हणून सुरू केला. पण प्रयोगामध्ये एक जिद्द होती की लागल्याशिवाय वापस पुण्याहून यायचं नाही, त्याला आणायचं नाही. आणि मी म्हणेल की माझ्यापेक्षा त्यानं जे माझ्यावर विश्वास ठेवला आणि मेहनत केली आणि इतर मुलांनीसुद्धा तेच केलं. इतर मुलांनी सांगितलेलं खरंच अवघड असतं, पण अवघड एक आहे आम्ही लोकांनीसुद्धा जे काही कोचिंगवाले असतील किंवा पालक असतील किंवा शिक्षक असतील तर विद्यार्थ्याची अडचण जाणून घेऊन ते जर अडचणी सोडवता आल्या, त्याची ते भीती आहे ते दूर करता आली तर मला वाटतं निश्चित यश मिळतं. आणि तो प्रयोग आम्ही यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केला मुलांसाठी, परत दुसऱ्या आलेल्या सगळ्या मुलांसाठी. कारण भीती जाईपर्यंत त्याची कृती केल्याशिवाय भीती जात नाही आणि कृती करण्यासाठी किती वेळ लागेल सांगता येत नाही. जर तुम्हाला वेळ कमी करायचा असेल तर तुमचे वर्किंग आवर्स वाढवावं लागतात. ते आम्ही केलं. आता जे त्यांनी मुलांनी सांगितलं ना सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत, मी तर रात्री कधी कधी डोक्यामध्ये चलत गेले गणित किंवा इंग्रजी. हे सर आहेत, मी जेव्हा पुण्याला होतो तेव्हा मला इंग्लिश पण काही जमत नव्हती. सरला विचारायचं फोन करून, सर हे कसं करावं, हो हे कसं होईल तसं करेल. त्यांनी सांगितलं मला. खरं तर ते आमचे आदर्श गुरु आहेत, मी त्यांचं ऋण जिंदगीभर सांभाळणार आहे. पण केल्यानंतर होतं एवढं खरं आहे, केल्याने होतं आहे रे, आधी केलेचं पाहिजे या अनुषंगानं तिथं प्रयत्न केला. मुलांच्यासाठी सुद्धा त्याने सांगितलं आत्ताच तुम्हाला, पहिल्या 10 परीक्षा नापास झाला आणि पुढच्या सलग 10 परीक्षा पास झाला. 2 बँकेमध्ये घेतलेल्यापेक्षा जास्त पैसे भरून आम्ही 3ऱ्या बँकेत आहे. योगायोगाने ती बँक SBI आता SBIमध्ये गेली. SBIमधून चांगल्या प्रकारे काम करतो आणि त्याचा स्वभाव माझ्यापेक्षा नम्र आहे. मी थोडंसं आहे आळमूठ ॲग्रिकल्चरचं असल्यामुळं, बोलतो, रागवतो. त्याच्यानंतर मी 12वीला बदललो. मी त्याचा वडील नसताना समजून एक दोस्त म्हणून त्याला सांभाळलं. त्याचे 2 वेळा 2 विषय गेले BCOMचे. म्हणजे जाऊ दे ना, काढता येईल. एक त्याच्या बघा हीच करायला पाहिजे आमच्या पालकांनी. आता मला पुढचा प्रश्न आमचे संजय कुमार विचारणारच आहेत. पालकाला काय संदेश आहे? पालकाला एकच संदेश आहे, मेहरबानी करून तुम्ही शिक्षित असा की अशिक्षित असा लेकराला वेळ द्या. तुम्हाला जर करता पुस्तक सरळ वाचता येणार गेलं चित्र बघा, चित्र बघताना गेलं तर उलटं पुस्तक धरा, पण 1-2 घंटे आपल्या पाल्यासोबत बसा. बाकी आपण राजकारण, गावकारण, फलाना बिस्ताना करायला फार वेळ देतो. ते न करता मोबाईल पाहतो. हे न करता आपल्या लेकराजवळ बसा. पुढची पिढी घडवणं हेच आद्य कर्तव्य आहे आपल्या पालकांचं. माझ्या अनुभवाने सांगतो, मी आज समाधानी एवढ्यासाठी आहे की पैसे मिळतात म्हणून नाही आहे.
पण ह्या लेकरांना कुठंतरी समाजामध्ये स्थान मिळते आणि त्याच्याच समाधानामुळं हे 100 लेकराचा जे काही त्यांनी मेहनत केली, यश मिळवलं, त्याच्यामुळं आपण सगळ्यांनी माझा जो काही गौरवास्पद अशा शब्दामध्ये उल्लेख केला, मी तर हे सगळं मी स्मरणिकासुद्धा त्या यशवंताला समर्पित केलेली आहे. कारण त्यांच्यामुळं आम्ही घडलो, त्यांच्यामुळं हा बहुमान मिळाला, त्याच्यामुळं उद्याचा असा दैदिप्यमान अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित होणार आहे. लक्षात आला काय? तर काहीच नाही आहे, प्रत्येकाचं असं होऊ शकतं, पण ते केलं पाहिजे. आपण आपल्या मुलाचा दुसऱ्याची तुलना करू नका. आहे ते स्वीकारा, कुठं कमी आहे ते बघा, त्याला कोणत्या क्षेत्रात आवड आहे ते बघा, त्याला संधी द्या. जोपर्यंत उभा टाकत नाही तोपर्यंत थांबायचं नाही, सोडून द्यायचं नाही, नाराज व्हायचं नाही, विद्यार्थ्याने व्हायचं नाही, पालकाने व्हायचं नाही. असं जर केलं तर यश मिळतं, एवढंच मी सांगेल. मला वाटतं या ठिकाणी या युगामध्ये काम केल्याशिवाय कोणाचे पोट भरत नाही, परंतु दिवसभर काम केल्याच्या नंतर रात्रीला जेव्हा आपण घरी येतो तेव्हा आताच आपण सांगितलं की वायफळ गोष्टी करण्यापेक्षा किंवा मोबाईल बघत बसण्यापेक्षा, चावडीवर बसण्यापेक्षा आपण वाकडं का पुस्तक धरणं बसणं होईना, पण या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांसोबत बसावं, तर या ठिकाणी विद्यार्थी घडू शकतो. तर सर, आतापर्यंत आपल्या हातावर किती विद्यार्थी घडलेत? 101 विद्यार्थी यशस्वी झालेले आहेत. होणारे काय आहेत, आता ते झाल्याशिवाय आम्ही बोलणार नाही. पण हा आमचे डॉक्टर साहेब जे आहेत, पहिल्यापासूनच आम्ही मित्र आहोत आणि त्यांची काहीतरी असं वेगळी कला आहे त्यांच्याकडे. माणसाला जर करता ते अंगूर गोड म्हणून कसं उड्या मारते कोलं, तसं त्यांनी मला सांगितलं होतं 100 झाला बहुतेक आपण कार्यक्रम करू, 100 करा. त्याला गॅरंटी होती, मला तर नव्हती. सुरुवातीला यायचीच आमच्याकडे 15-20च्या वर जायचे नाहीत. घरातच आमची क्लास, कुठे बोर्ड नाही, कुठं जाहिरात नाही, कुठं पॉम्पलेट नाही ना, काहीच नाही. जे काही लोकांना कळालं त्या माध्यमातून यायचे. एक आला तरी सुरू क्लास, दिवाळी जरी आलं तरी सुरू, कुठलंच म्हणजे अशा प्रकारचं आमच्याकडे बंधन नव्हतं. कारण स्पर्धा परीक्षा हे सातत्याला फार मार्क देते. सातत्य असेल तरच आपल्याला यश मिळतं आणि इतरापेक्षा आपण काकांबरोबर जर पुढे अभ्यास करत असो तरच आपल्याला यश मिळतं. कारण पॉईंट 1वर फरक पडतो. पॉईंट 1वरनं पुढच्याला जास्त मार्क असेल तर तो सिलेक्शन होतो, हा नापास होतो, हा फर्स्ट क्लास तर नाहीच, नापास होतो. यासाठी जितकं जास्तीत जास्त आपल्याला सगळा सिलेबस कव्हर करावा लागतो. 100पैकी 100 कव्हर केलं तर कुठं तुम्हाला 95 पडतील. मार्क डिडक्शन असतात, चुकलेल्याचे मार्क 1/4 कटतात. हे सगळ्यासाठी ॲक्युरेसी आणि स्पीड गजानन म्हणल्याप्रमाणे अतिशय गरजेचं आहे. त्यासाठी सातत्यानं अभ्यास करणं, आपल्यामध्ये अभ्यास केल्यानंतर काही दिवसाला पेपर सोडल्यानंतर सुद्धा एक आत्मविश्वास जागृत होतो. तेच यशाची गुरुकिल्ली आहे आणि त्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. या ठिकाणी आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये जर रस्त्यानं चालताना आपण एखाद्याला ॲड्रेस जर विचारला तर तो म्हणतो मला गडबड आहे आणि पुढे निघतो. जे 20 ते 25 वर्षे या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी घातलात आणि आणखी देखील आपलं आयुष्य हा विद्यार्थी घडवण्यासाठी घालतात. आणि आजकाल कोचिंग म्हटल्याच्या नंतर लाखो रुपये खर्च करून या ठिकाणी विद्यार्थी आज शिकत आहेत. बऱ्याच जणांचे आईवडील कर्ज काढून विद्यार्थ्यांना शिकवत आहेत, तर बरेच जण आपली घरची जी काही पुंजी असेल, शेतीबाडी असेल, विकून या ठिकाणी विद्यार्थी घडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तर आपल्याकडे म्हणताय तुम्ही 100 विद्यार्थी आज सक्सेस झाले, नोकरीला लागले आणि कितीतरी विद्यार्थी आज वेटिंगवर आहेत नोकरी लागण्यासाठी. तर आपण किती पैसा कमवलात, किती लोकांकडून पैसा घेतलात, किती डोनेशन घेतलात तुम्ही? हे बघा, आज जर साधारण विचार केला, सेवकाची जरी नोकरी असली तर त्याला 25-30 लाख रुपये डोनेशन द्यावं लागले. माझे 100 लेकरे धरले, तुम्ही 30 लाखानं गुणाकार करा, ही माझी कमाई आहे. माझी एकट्याची कमाई मोजूच नका. मी समाजासाठी काहीतरी, मला सुद्धा मी जेव्हा अडचणीत होतो समाजानं मदत केली, मित्रांनी मदत केली. लक्षात आलं काय? काही सद्ग्रस्तांनी मला मदत केली, काहींनी मला चांगले विचार दिले. आजही माझ्याकडे इच्छुकांची एवढी गर्दी आहे तर मला उद्या प्रश्न पडणार आहे. खरं तर हे सगळे वरी स्टेजवर बसायचे आहे, त्याला कुठं बसवावं? तुम्ही जर उद्याचं पाहिलं चित्र तर लक्षात येईल तुम्हाला. इतकं प्रेम या लोकांनी आम्हाला दिलं, बळ दिलं. आजही सातत्यानं प्रेरणा देतात. जरा खचायचा वाकर दिसला, तब्येत खराब झाली, दवाखान्यात नेतात, सगळ्या गोष्टी करतात. त्याच्यामुळे काय करायचं मला पैसा? म्हणजे पैसा आपण कुणाकडून घेतलाच नाही. पैसा घेतला, ज्याच्याकडे आहे त्याच्याकडून काय घ्या. असे किती होते विद्यार्थी की ज्याच्याकडे पैसे नाहीत, जे तुम्हाला रुपये देऊ शकत नाहीत? आणि असे किती विद्यार्थी पैसे घ्या, पैसे? त्यांचं कामच नव्हतं. मला माहित होतं याच्यातले 50 ते 60% लोकांकडे पैसेच नव्हते.
लक्षात आलं? काही काळ होते, काही काळ दिले, काही होईना गेला तर त्याला म्हणायचं तू ये बस, ज्याला पैसे आहेत की नाही घेऊन जा पैसे. नाही, बरेच जण असे आहेत की आजकाल मी पाहतो, आजकालची कंडिशन अशी आहे की विद्यार्थ्याकडे जर कालची फी जर भरली नाही या महिन्याची तर लगेच त्याला उठवतात आणि वर्गाच्या बाहेर बसवतात, फी त्याला बसू देत नाहीत. असं आपण विद्यार्थ्यांना कधी केलंच का? चुकून नाही, करणारही नाही. यापुढे ते 1 रुपया घेणार नाही, फ्री राहणार आहे. फ्री म्हणजे क्लास घेणार नाही. आता क्लास घेण्याची शक्यता नाही आहे. काही जे काय आम्हाला मार्गदर्शन करता येईल, लक्षात आलं काय, काही अडचणी असेल तर त्या निश्चित सोडविल्या जातील. पण क्लासचा आता वय 73 आहे. घरी सुद्धा आमचे सेकंड जनरेशनचे लेकरं आहेत, मुलगा दूर राहतो तर त्याच्याकडे वेळ देणं गरजेचं आहे. या ठिकाणी आतापर्यंत आपल्या हातावर शेकडो विद्यार्थी सक्सेस झालेत, आज चांगल्या जॉबला देखील आहेत. त्यांचा कधी आणखी फोन येतो का की आपण सर याच्यामध्ये सर मी इथं अडलेला आहे? निश्चित फोन येतो आणि ते जेव्हा बोलतात, काल परवा एक मुलगा आला आणि सरनं ते पाठवलं, मी त्याने पुस्तक घेऊन आला मला. त्या पुस्तक तर महत्त्वाचं आहे, पण त्याच्यावर एक 2 ओळी लिहिलेल्या आहेत. फॉर एव्हर इंडिप्टेड टू यू, जिंदगीभर मी तुमचा ऋणी राहीन. त्याने पहिले नोकरी होती, 4 वर्ष नोकरी केली अधिकाऱ्याची. त्याला RBIमध्ये जायची इच्छा होती, सोडून दिली नोकरी, चांगली नोकरी सोडून दिली. नंतर तो प्रयत्न केला, दुर्दैवानं त्याला RBIमध्ये झालं नाही आहे. पण जेव्हा केव्हा तो मला भेटायचा तेव्हा म्हणायचा, अरे तुझं होतं रे, तू घाबरू नको, होतंय. हे फार अडचणीचं आहे. समाजसुद्धा काय करतो, ज्याचं होत नाही त्याच्यावर बोट ठेवतो, त्याला ड्यूच येतो, त्याच्यामुळे तो नाराज होतो. पण आपल्याकडे एकच हत्यार आहे. मी किती त्यांना काही जरी अडचण आली तर त्याला म्हणायचं, अरे होतं राजा, अरे तुझं होईना तो कोणाचं होतं रे. 25 वेळा ज्याचं झालं नाही तो आज स्केल 1 वरला डायरेक्ट वरचा अधिकारी झालाय, 2 पोस्टवरी. म्हणजे माणूस हा कधी यशस्वी होतो, त्यांना हार मानायची नाही, त्यांना सोडून द्यायचं नाही. आणि पैसा काय राहतंय जीवनाला जगायला. मुलगा आता कमवतोय, मला काही जास्त लागत नाही, भाकर भाजी जरी मिळाली तर 2 टाईम खातो, बस. याच्या पलीकडलं कुठलीच सवय नाही. वाचन कीर्तन काम, आजही मी पुस्तकाचं बसतो, आजही. आणि मला वाटतं परमेश्वरानं जोपर्यंत हा श्वास चालू आहे तोपर्यंत एवढं जर ठेवलं तर ते मला खूप मोठं आहे. आणि मला 2-3 वेळा वेगवेगळ्या म्हणजे अशक्य अशा आजारातून बरं केले. त्याच्या मागं मला निश्चित या लेकरांचा दुवा आहे, त्यांच्या आईवडिलाची निश्चितच माझ्या मागं एक अशा प्रकारचं पाठिंबा आहे. आणि याच्या पलीकडं मला वाटतं संजय कुमार साहेब, पैसे काय करायचे बोला पाहिजे. जिंदगी जर करता पूर्ण यशस्वी करायची असेल तर आपले लेकरं पायावर उभा करा. पायावर जर उभा केलं तर पडत तुम्हाला अडचण नाही आहे. मुलगी उभा टाकली तर तिला हुंडा द्यायची गरज नाही आहे, बाकी खर्च करायची गरज नाही. घरला येऊन तुम्हाला बोलून घेऊन जाऊन जातात. मुलगा शिकला तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. तर यासाठी पैसा करून नेलायवर कामाचा आहे, निश्चित आहे. ते तिथपर्यंत येईपर्यंत मला पाहिजे होता. जेव्हा त्यांनी द्यायचे ऐपत आहे त्याचे घेतले नाही, त्याला बिलकुल सांगितलं. आज या ठिकाणी तुम्ही ज्याला थांबवलंय त्या माणसाची आपण मुलाखत घ्या, ज्याने 1 रुपया मला आधी दिला नाही, पण आजचं उद्याचं जेवण तो माणूस करतोय. 2 एकर जमीन आहे, फक्त 2 एकर जमीन. उद्या 50-60 हजार रुपये ज्या जेवणाला खर्च आलाय तो एकटा माणूस करतो. किती रिटर्न झालो, मला देऊन किती दिले असते फीस. हे प्रेम, त्या पैशाचा विषय नाही आहे, तो जेवणाचा विषय नाही आहे. पण जे प्रेम, आपुलकी, जिव्हाळा जे तयार झाला ना, त्याच्या घरला गेलं तरी म्हणजे अप्रूव्ह करतात. याच्याहून कोणता आणखी पैसा पाहिजे? मला वाटतं हेच माझा पैसा आहे. आणि या ठिकाणी संजय कुमार साहेब आपण आलात, मोठ्या हस्ते आमची चौकशी केली. आणखी काही विचारायचे त्यांना जरूर विचारा तुम्ही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो कोणी प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आपण शिक्षण घेतलात आणि आपण गुरगुरलात म्हणून आज या ठिकाणी शेकडो विद्यार्थी घडलेत. तर आपण दीपस्तंभ हे पुस्तक आपण लिहिलात आणि ते उद्याच्या कार्यक्रमामध्ये यशवंतांना समर्पित असं आपण त्यांचं घोषवाक्य आहे. तर नेमकं काय त्याचं? हे बघा, मी शिकताना तर हुशार होतो एवढं बरोबर आहे, पण नंतर मी शेती 4 वर्ष केली, कारखान्यावर 4 वर्ष शेतकी अधिकारी होतो, 4 वर्ष प्राचार्य होतो, 1 वर्ष मॅनेजर होतो, 15 वर्ष मार्केटिंग केलं. 2011 पासून या कोचिंगमध्ये आहे. तर एकच मी सांगेल की हे सगळं करत असताना सगळ्या गोष्टी पैसा न करता काही समाजाचे वापस करायला पाहिजे. एक मला असं वाटतं की जीवन काय आहे, जीवन यायचं जायचं आहे.
आणि हे जे लेकरं घडले ना, खरे हे दीपस्तंभ आहेत. त्यांनी सर्वसाधारण शिक्षण, सर्वसाधारण ज्ञान, सर्वसाधारण परिस्थितीमधून आम्ही जे काही सांगितलं तंतोतंत त्याचं अवलंब करून अहोरात्र मेहनत करून ते यशस्वी झाले. त्याचा आनंद मला वाटतं त्यांच्या आईवडिलांपेक्षा मला जास्त आहे. जेव्हा एखादी मुलगा लागला असं समजतं, आमच्या नातवाचा वाढदिवस होता त्या दिवशी हे 3 लेकरं लागले मिलेवीचे. मग संध्याकाळी घरी आला, मग मी मुलाला म्हणलं, अरे म्हणलं आपले 3 पोरं लागले. ते दुसऱ्याला सांगत होता मुलगा, बाबाला 3 पोरं लागले म्हणजे बाबा 10 वर्ष जास्त जगतात. याच्यापेक्षा आणखी काय पाहिजे? त्या दीप आहेत. मी तर काही थोडं बहुत केलं, पण हे जे 100 दिवे लागले आहेत ना, ते इतरासाठी दीपस्तंभ आहेत. म्हणून त्याचा आम्ही दीपस्तंभ दिलं आणि यशवंतालाच ते आम्ही समर्पित केलं. यामागचा उद्देश कसा आहे? तुमच्या यशाला, तुमच्या मेहनतीला, तुमच्या त्यागाला, तुमच्या कष्टाला हे समर्पित आहे. मी जे केलं त्याचा काही ना काही अंश तुम्ही समाजासाठी द्या. तुम्ही सुद्धा दीपस्तंभ व्हा. किमान पैसे नाही देता आले तर कमीत कमी ज्ञान द्या, त्याला हिंमत द्या. कारण अशी गोष्ट आहे, ज्ञान दिल्यानं तुमचं काहीच कमी होत नाही, उलट वाढतं. लक्षात आला? तुम्ही एखाद्याला आनंद दिला तर तुम्हाला आनंद मिळतो. तुम्ही एकाला प्रेरणा दिली तर तुम्ही प्रेरित होता. तर द्या तसं मिळतं. या न्यायानं हे दीपस्तंभ हे जे नाव दिले, भोळे सरांचं याच्यामध्ये फार मोठं योगदान आहे. आमच्या टीमचं योगदान आहे. 68 लोकांनी लेख लिहिलेले आहेत, त्यांचं योगदान आहे. काही लोकांनी मला मदत केली या कामामध्ये, प्रेरणा दिली. खरं तर डॉक्टर साहेब आहेत, पुस्तक लिहिण्याविषयी खरी कल्पना त्यांची होती. इतर काही लोकांची होतीच, पण त्यांची जास्त होती. एका दोस्ताचं मनोगत पूर्ण करणं सुद्धा माझं कर्तव्य होतं. या भावनेनं आम्ही हा उपक्रम ठेवलेला आहे. आणि निश्चितच मला वाटतं हा दीप, मी काजवा होतो, त्या लोकांनी दीप लावला. या दिव्यापासून उद्याचा मर्क्युरी दिवा लावल्याशिवाय राहणार नाही आहे. हे परंपरा काही अंशी तरी आमचे सगळे जे लेकरं आहेत चालू ठेवतील, एवढी त्यांच्याकडून अपेक्षा आहे. प्रत्येकजण म्हणतात की एका यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. तर याविषयी आपली काय विचार आहेत? त्यानंतर आपल्या परिवाराविषयी जे आपण दिवसभर आताच म्हटलात की मी 24 तासामधले 4 ते 5 तास झोपून बाकीचे पूर्ण आयुष्य हे विद्यार्थ्यांसाठी घातलेलं आहे. तो तुमचा विद्यार्थी असेल किंवा आलेले शेकडो विद्यार्थी असेल त्यासाठी घातलेले आहे. तर यावेळेस आपल्या बाईचं काय म्हणणं होतं जे हे करतात? हे बघा, पत्नी थोडं कमी शिकलेली आहे, पण जे साथ दिलेली आहे, माझी जेव्हा अडीअडचणीच्या गोष्टी आल्या जीवनामध्ये, खूप चढ उतार आले. उताराच्या वेळा खंबीरपणे माझ्यासोबत राहिली. शेतामध्ये तुम्हाला माहीत असेल, कुंदा वेचणं, धुरा काढणं, साळ बडवणं, हळद वाळवणं, लसूण. घरामध्ये आजही शिकलेल्या बायासोबत जावं लागतं कुठं बाहेर झाला. मी जर पैसे दिले तर ते नांदेडला जाते, दवाखाना बघते, भेटून येते, मोतीला जाते, बरंचसं काम करते आणि मला सकाळी गरम गरम भाकर पण लवकर देते. आणि त्या जोरावर मी हे करू शकलो. मला घराकडली चिंता नाही आहे. त्यामुळे त्यांच्या या यशामध्ये मुलांना पण अरे होतं रे म्हणायचं. त्याला ते जास्त कळत नाही, तिला काय आहे काय नाही ते तुमचं होतंय म्हणायचं. तू जेवलास काय म्हणायचं, म्हणायचं. हां, काय चहा पिणार राहते, तिला जास्त चहा आवडते, त्याच्याने चहा पाजवायचं त्याला. तर ह्या गोष्टी केलेल्या आहेत. एरवी मी जास्त कौतुक करत नाही, कारण कौतुक केल्यावर डोक्यावर बसतात. पण याच्यामध्ये निश्चित त्यांचा सिंहाचा वाटा आहे आणि यामुळं परिवाराचा आहे. मुलगा सुद्धा खूप काळजी घेतो. परिवारामध्ये मुलगा मुलगी काय शिक्षण झालेत, काय करतात सध्या? मुलगाचं MBA आताच त्यानं सांगितलं, तो SBIमध्ये मॅनेजर आहे. मुलगी पण MBA झाली, ती पण पंजाब नॅशनल बँकेमध्ये असोसिएट म्हणून आहे. आणि त्यानंतर लग्न झाल्यानंतर आमच्या सुनबाईला सुद्धा तिच्या पायावर उभा टाकायची इच्छा होती. आमचे सर वगैरे सिलेक्शनला डॉक्टर साहेब सगळे होते. आम्ही तिला त्यावेळेसच आम्ही बघायला गेलो, त्यावेळेस म्हणलं तुला स्पर्धा परीक्षा करायचं असेल तर सांग पक्क. हो म्हणले. आणि मला वाटलं त्यावेळेस लग्न होईपर्यंत म्हणले असं. नंतर जेव्हा 8 दिवसानंतर मी म्हणलं तुला खरंच अभ्यास करायचा का? हो करायचा म्हणलं. आणि 8व्या दिवशी आम्ही क्लासला सुरू केलं. 1-1.5 वर्षामध्ये यश आलं. ती आज तलाठी म्हणून काम करते. त्यामुळे घरामधले 3ही माणसं जे आज काम करायला पाहिजे होते ते सगळे आपल्या आपल्या पायावर उभा टाकलेले आहेत. त्यामुळे मी आनंदी आहे.
मला फार मोठी जबाबदारी नाही आहे. लेकराचं करून तिनं त्यांचा अभ्यास पण घेते. लक्षात आलं का? मला छोटं मोठं काम आलेलं मी तेवढं काम करतो. म्हणलं आता मला वाटते डॉक्टर साहेब बरेच वेळेस म्हणतात की जेव्हा कोणता पेशंट येतो त्यावेळेस त्यांनी दवा देतात, परंतु त्यांचं एक वाक्य नंतर असतं की दवाच्या बरोबर दुवा देखील तेवढीच महत्त्वाची आहे. आणि ही जी आपलं जे आताच म्हणालात की सुनबाई असेल, मुलगा असेल, मुलगी असेल, हे सर्व स्वतःच्या पायावर उभे आहेत. हे जर कुणाची दुवा असेल तर मला वाटतं हे जे शेकडो जे तुम्ही दीपस्तंभ लावलात, जे दीपस्तंभ आणखी लावलात आणि आणखी लावणं चालू आहे, यांचा एक आशीर्वाद किंवा त्यांची दुवा आहे असं म्हणायला काय हरकत नाही. याबद्दल आपल्याला काय वाटतं? 100% माझ्या मेहनतीपेक्षा लोकांची दुवा महत्त्वाची आहे. पण नुसती दुवा द्या म्हणल्यानं कोणी देत नाही. गिव्ह टेक पॉलिसी असते. आपण कोणाला काही द्या ते आपल्याला देईल. आपण जे कराल ते तुम्हाला परत मिळेल. जे आपण पेरतात ते उगवत आहे म्हणजे. येस. आणि त्यामुळं कसं आहे की मला जे माझ्याकडे जे जास्त होतं ते मी वाटलं. त्यांच्याकडे दुवा होती शिल्लक कोणाला द्यावं म्हणायचं ते माझ्या ओंजळीत टाकली, माझ्या पदरात टाकली. ते मला लाभलेली आहे. मी समाधानी आहे माझ्या जीवनाविषयी. परमेश्वराचं आम्ही म्हणतो बाबा तुला कधी न्यायचं ते नाही, पण मला वाटतं जोपर्यंत काम त्याला माझ्याकडून करून घ्यायचं तोपर्यंत मला ते संधी देईल. आणि जोपर्यंत संधी देईल तोपर्यंत मी काम करेल. आणि हेच मला आपल्याला सांगायचं आहे की मला यापुढे व्यावसायिक म्हणून हा मी आजचा कार्यक्रम करत नाही आहे. उद्याचा कार्यक्रम हा व्यवसायासाठी नाही आहे. फक्त हे जे दिवा लागलेला आहे, दीप प्रज्वलित झालेला आहे, ते वाढला पाहिजे. प्रत्येक घरामध्ये झाला पाहिजे, विचार झाला पाहिजे. आजचं निगेटिव्हिटीचं वातावरण आहे, डिस्ट्रॅक्शनचं मोबाईलच्या मार्फत खूप वाढले. तर थोडे दिवस तरी आपले ध्येय साध्य करेपर्यंत या डिस्ट्रॅक्शनकडे जाऊ नये. मोबाईलचा अतिवापर कोणीही करू नये. विद्यार्थ्याने करू नये, पालकानं करू नये, आईनं करू नये. आणि कामापुरतं जर करून लेकराकडे लक्ष दिलं तर लेकरं घडू शकतात. कारण हा नवीन भारत आहे. नवीन भारतामध्ये ज्ञानाला खूप तुम्हाला महत्त्व आहे. आणि तुमच्याकडे जर स्किल असेल, तुमच्याकडे जर कौशल्य असेल तर तुम्ही चांगल्या प्रकारचं सुजलाम सुफलाम होऊ शकता. हे आमचे लेकरांनी जे सिद्ध केलेलं आहे. हे जे दीपस्तंभांना 101 दीपस्तंभांना आपल्याला हे उदाहरण आहे. आम्ही त्या दीपस्तंभाच्या खाली, त्या लेखाच्या खाली त्यांचे फोन नंबर दिलेत. मी जरी नाही एखादी मला म्हणजे संपर्क नाही करता आला तो कोणालाही तुम्ही बोला. 2 टेस्ट होतील. हे बनलेले दीपस्तंभ खरे दीपस्तंभ आहेत का उगाच लावलेले दीपस्तंभ हे कळेल. आणि निश्चित तुम्हाला प्रत्येकाचे अनुभव सत्य आहेत आणि त्यांनी ते मांडलेलं आहे. आणि हे निश्चित रूपानं आपल्याला प्रेरणा मिळावी एवढा त्यामागचा उद्देश आहे. हे सगळे जे मित्रमंडळी आहे, शुभेच्छुक मंडळी आहे, पुस्तक तयार करण्यामधले आमचे साथीदार आहेत. आदरणीय शिंदे साहेबाचा मी उल्लेख करू इच्छितो. माझ्या काही अडचणी मित्र असल्यामुळं तुम्ही जातच होतो. पण सरते शेवटी ते एक सांगायचे मला, बाबूराव सगळ्या गोष्टी आपण करू पण लेकराच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका. आणि हे त्यांचं सांगणं मी खरंच शेवटपर्यंत पाळलं म्हणून हाच दिवस दिसतोय. मी त्यांचा पण ऋणी आहे आणि सगळ्याचाच ऋणी आहे. आपण पण वेळ देऊन आम्हाला या ठिकाणी आलात. आमच्या विद्यार्थ्यांचं, आमच्या मित्रमंडळीचं, पालकांचे विचार आपण ऐकलात. त्याबद्दल मी आपला धन्यवाद देतो. आणि उद्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी जर येता आलं तर निश्चित वेळ काढून यावं. तुम्हाला निश्चित प्रेरणा मिळेल आणि आयुष्याला एक वेगळी दिशा मिळेल एवढं मी सांगतो. तर मी त्यांचंही कौतुक करतो, आभार मानतो आणि आपली सुद्धा रजा घेतो. जय हिंद. त्याच माननीय BR किडे म्हणजे या ठिकाणी बाबूराव रामराव किडे यांची यशोगाथा या ठिकाणी आज आपण विद्यार्थी असतील, त्यांचे पालक असतील, त्यांच्या मुखातून देखील ऐकलात. त्यानंतर आपल्यासोबत किडे सर देखील बोलले, त्यांच्या देखील मुखातून ऐकलात की ज्याप्रमाणे एखादा शेतकरी वंजळभर शेतात पेरतो आणि नंतर पोत्यानं भरतो, त्याप्रमाणे सरांकडे असलेलं शिक्षण हे त्यांनी विद्यार्थ्यांना दिलं. आणि आज या ठिकाणी जे शेकडो स्तंभ आहेत, जे ठिकाणी दीपस्तंभ आहेत, ते जे त्यांच्या पालकाला सांभाळतात किंवा त्यांची यश आहे त्यांच्या आनंदामध्ये त्यांचा आनंद ते या ठिकाणी पोत्यानं नाही तर या ठिकाणी त्यांनी ट्रकनं भरत आहेत आणि त्यांच्या आनंदामध्ये त्यांनी सुखी आहेत. या ठिकाणी या जीवनाला जगण्यासाठी पैशाच्या बरोबर आनंद देखील तेवढाच दीपस्तंभ लावले, त्याचा आनंद द्विगुणित होऊन या ठिकाणी सर आज 73 वर्षाचे जरी असले तरी आज 100 ते 150 वर्ष वाचण्याची दुवा हे जे 100 दिवे लावलेले आहेत ते या ठिकाणी सरांसाठी दुवा करत आहेत. आणि नक्कीच या ठिकाणी सर आज 73वा जरी या ठिकाणी कार्यक्रम करत 73व्या वर्षी जरी करत असतील
तरी या दीपस्तंभाच्या आशीर्वादाने नक्कीच त्यांनी 100वा देखील कार्यक्रम करतील अशी मी आशा या ठिकाणी ठेवतो आणि हा कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट होणार आहे. उद्या आपण वेळातला वेळ काढून आपले विद्यार्थी कसे घडवता येतील आणि त्यासाठी काय करावं या ठिकाणी अनेक जण मार्गदर्शन करणार आहेत. त्या ठिकाणी जे घडलेले विद्यार्थी आहेत ते देखील मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर नांदेडकर सरांसारखे जे मार्गदर्शन आहेत ते देखील करणार आहेत. त्यानंतर किडे सरांचे देखील मार्गदर्शन लाभणार आहे. तेव्हा आपण वेळातला वेळ काढून उद्याच्या कार्यक्रमाला आपण यावं. उद्या मला वाटते 11 ते 12 वाजता हा कार्यक्रम दत्तकृपा मंगल कार्यालय या ठिकाणी सुरुवात होणार आहे. तर दिवसभर कार्यक्रम हा चालू शकतो 4 ते 5 वाजेपर्यंत. आपण यावं व आपले विद्यार्थी घडवण्यासाठी आपल्यासाठी स्वतःसाठी सहकार्य करून घ्यावं व आपले विद्यार्थी घडवावे. तरच या ठिकाणी सरांनी म्हटल्याप्रमाणे आपलं जीवन सुखी होऊ शकतं. या ठिकाणी CM न्यूजसाठी संजय कुमारजी गायकवाड. धन्यवाद.